पूजा करत असताना असा एक क्षण घडला की त्याचा एक दिवस पूजा करताना त्याच्या हातातली अंगठी जी लोखंडाची होती ती सोन्याची झाली. फक्त पिंडीवर उजेड पडतोय तो बघा इथून आणि एवढंच उजेड येण्यासाठी जागा आहे. आता जातो त्या आजीने आणून दिला. धन्यवाद. हा बघू शकता हा वाडा आहे जो पछाडलेला मध्ये आपण पाहिलेला. बघा ना एकदम गिरनार सारखी फिलिंग येते. आता थोडंसं जरा चालायच्या पायऱ्या एवढं पण नाही जास्त. नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या गावच्या ब्लॉग 3 मध्ये. आणि आज आपण जाणार आहोत गगनबावड्याला तिकडे घाट पाहण्यासाठी आणि आपले मित्रमंडळीसोबत आणि आदित्यचे मावस भाऊ देखील भेटणारच आहेत. तर आता जाऊया आपण तिकडे. आदित्यच्या इथे म्हणजे आदित्यच्या मावशीच्या इथून आपण फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून निघालो आता. आणि अजून आदित्यचे 2 मावस भाऊ भेटतील आपल्याला रस्त्यात, मग तिकडून आपण जाणार आहे. काय बोलतो तू बोल. असला रेमटा जाऊन बघ ना. हा काय तुला बघितलं ना रेसिंग लावतात अजून ऊन पण नाही आलंय. मिकी माऊस रायडर आल्या तिने गाडी घेतलेली आहे. त्याला बाई 100% मागे टाकायला पाहिजे. रेसिंग जाऊया मग आता. कोल्हापूर गाडी छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी बघा. नॉनस्टॉप गाडी अतिशय सुंदर अशी युनिव्हर्सिटी. तर जाऊयात आता गगनबावडा पाहण्यासाठी आणि पाहूयात काय काय होतं. RX-100 पेक्षा भाई डेंजर लावलाय भाई सायलेन्सर. एकदम खतरनाक गाडी आहे. लालू इकडनं आहे. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत मिसळपाव खाण्यासाठी म्हणजेच नाश्ता करण्यासाठी. विजय मिसळ सेंटर कोल्हापूरमध्ये. बघा संकेत संतोष भेटला आपल्याला. आदित्यचा मावस भाऊ आपण आहे. मिसळ फेमस आहे ही मिसळ कोल्हापूर. विजय मिसळ मस्त आहे. मग या कधीतरी खायला बघूया आपण जाऊन खाऊन कशी मंडळी. आपली मिसळ आलेली आहे आणि आता आपण मिसळ खायला चालू करूया. बघूनच वाटतं ना टेस्टी खूप. पाव नाही ब्रेड सोबत. कोल्हापूरमध्ये आले हेच भेटणार भाई. कोल्हापूरमध्ये ब्रेडलाच पाव बोलतात. आणि पावला काय बोलतात तू? खाऊन तर खाऊन पावला पण पाव व्हिडिओ वाढलाय. बरं ना आंबटच जातो. टेन्शन नाही. खरंच खूप चांगले हे लोक इथे मागं बसलेत. आदित्य आणि संकेत. खाऊया दादा आणि मग जाऊयाच पुढे. तर मंडळी आता आपण मिसळपाव वगैरे खाल्ला आणि नाश्ता करून झाल्यावरती आपण आलो आता गाडी घेऊन इथे आपल्या हवा भरायला. जरा हवा चेक करूया गाडीची आणि मग जाऊयाच पुढे गगनबावडा बघायला. इथे बसलाय हवा चेक होते. काय बघतो कुठे जायचं आता? जाऊया ते विष्णूचं मंदिर आहे. पहिलं मंदिरात जायचं आहे का? म्हणजे रहस्यमय मंदिर आहे तिकडे जाऊया आपण. ते स्टोरी आहे काहीतरी नाव बोललेलं तो राम काहीतरी रामलिंग. ते पण तिथे पण जायचं आपल्याला. ते गगनबावड्यावरून जवळच आहे. जाऊ पहिला ते विष्णूचं एक मंदिर आहे. ऐतिहासिक मंदिर आहे. तिकडे आपल्याला जायचं आहे. पहिलं विष्णूच्या मंदिरात जाऊ मग पुढे गगनबावडा आणि मग रामलिंग. काय असं आहे का? मग रामलिंग आणि नंतरला अजून एक पॉईंट आहे. एक नेचर प्लेस आहे तिथे आपल्याला फिरायचं. थोडं बसायचं एन्जॉय करायचं आहे. अशी गाणी बिणी लावूया. वेळेला आपण जिथूला नाचायला लावू. तर आपण त्याला एक डान्स बघू. माझी टेन्शन आहे. मजा येईल. मजा येईल. तुम्हाला पण बघायला मजा येईल. संकेत आहे आपल्याकडे मॅप आहे. मॅप आहे काय? तर आज तू कसं काय गाडी घ्यायला लागलाय? जितू कसं काय गाडी घेतो?
नाही, तो त्याला जरा आवडते. पूर्ण ड्रायव्हिंग पूर्ण वाटला पाहिजे त्याची. हा. मी काय बोलू का तू काय बोलशील? शांत बसलाय तू. आपण जाऊया दादा. चला आता मस्त पैकी फिरूया. पहिल्यांदा मंदिरात बोलतोय कुठच्या तरी. मंदिरात जाऊया, नंतर मग गगन बावडा वगैरे फिरू. मस्त पैकी मस्त मजा करू. आज काय रे आलं सांगू का काय झालं? काहीतरी केलंच 2 मिनिटात पटकन. चला जाऊया चला. मंडळी आपण आलेलो आता कृष्ण मंदिर पाहण्यासाठी. आणि हे बघा किती मस्त पाण्यामध्ये मंदिर. कृष्ण मंदिराचे आख्यायिका आहे, आपण सांगू तुम्हाला. काहीतरी आहे बघूयात. मंदिर आणलंय. चिमण्यांचा आवाज येतो. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. जाऊयात आता आपण मंदिराचं दर्शन घेऊयात. कमळ आहे का? हा कमळ. इथे कमळ पण आहेत वाटतं पाण्यामध्ये. कमळ हे कुठे आहे? मध्ये असतील तिकडे. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत कोल्हापुरापासून 15 ते 16 किलोमीटर असणार आहे, म्हणजेच कोल्हापूरमध्येच भैरेश्वर या गावामध्ये. आणि या गावामध्ये आपण श्री विष्णूंचं एक मंदिर आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहोत. आणि इथे श्रीकृष्णांची देखील मूर्ती आहे. आणि या गावाचा आणि या मंदिराचा एक असा इतिहास आहे जो म्हणजेच इथे एक पुजारी पोहत यायचा तेव्हा हा पूल नव्हता. आणि या पाण्यातून पोहत येत तो इथे येऊन पूजा करायचा. गरीब पुजारी होता. तो पूजा करत असताना असा एक क्षण घडला की त्याचा एक दिवस पूजा करताना त्याच्या हातातली अंगठी जी लोखंडाची होती ती सोन्याची झाली. मग त्याला कळालं की या मूर्तीमध्ये परीस आहे. तर त्याला कळालं जे लोखंड आणेल ते इथे आणून सोनं होणार आहे. मग तो दररोज जे हवेल म्हणजे जे भेटेल ते लोखंड घेऊन यायचा आणि इथे आणून सोनं बनवायचा. मग त्याने एक दिवस त्याचा मोह इतका वाढला की त्या पुजाऱ्याने म्हणला की लोखंड इथे पोहत घेऊन येण्यापेक्षा आपण डायरेक्ट मग इथलं परीसच घेऊन जाऊया. मग त्याने मूर्तीचं नाक आणि बोट हे तोडलं आणि या पाण्यातून घेऊन जात होता गावाकडे. तर ते घेऊन जात असताना या पाण्यातच पडलं. आणि ते आज देखील आपल्याला त्या मूर्तीमध्ये पाहायला भेटतं. तर या मंदिराचा हाच मोठा इतिहास आहे. आणि या कोल्हापूरमध्ये हे गाव आहे आणि हे मंदिर आहे. तर हे पाहायला नक्कीच या एक दिवस. अतिशय सुंदर असं मंदिर आणि लोकेशन बघू शकता. इकडे हे पण आहेत कमळ आहेत आणि पाणी पण एकदम असं स्वच्छ पाणी आहे. आणि कमळ देखील आहेत बघू शकता. तिथून देखील पाणी येतं. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आता आपण दर्शन घेऊयात. इथे श्रीकृष्ण आहेत आणि इथे विष्णू देखील आहेत. तीच मूर्ती आहे. हीच ती मूर्ती आहे ज्या मूर्तीचं नाक आणि एक पायाचं बोट हे त्या पुजाऱ्याने तोडून नेलेलं होतं आणि तेच या पाण्यामध्ये पडलं. असा इतिहास आहे या मंदिराचा. आणि या मूर्तीमध्ये तुम्हाला दशावतार देखील पाहायला भेटतात बघू शकता. आता दर्शन घेतलेलं आहे आपण आणि जाऊया दादा पुढे. आता कुठे जायचा प्लॅन आहे आपला? गगनबावड्यामध्ये जायचा प्लॅन आहे. चला तर मग जाऊया दादा. मस्त वाटलं या प्लेसला भेटू. कॉपीराईट नाही या गाण्याला.
याला गाण्याला प्रत्येक गाण्याला कॉपीराईट आहे जे पिक्चर मध्ये वापरलेले. असं का युट्यूब असं का काढून टाका ते. आम्हाला पण पाहिजे काहीतरी गाणी टाकायला. जाऊ दे, आपण स्वतः गाणी तयार करून टाकूया. करूया. कॉप्या करायच्या. मग आपल्या गाण्यांना कॉपीराईट लागेल. आयुष्याला कॉपीराईट लागले. हा बघ झोपलंय. थकला तो गाडी मोठी कॉपी आहे गाडी चालून गाडी थकला. चालून थकलंय ते आता. ती देवाने बनवलेली एकच कॉपी आहे. आणि ते आम्हालाच लागले. आमच्या नशिबात शॉर्ट वरती लागले. शॉर्ट माहिती आहे खेळाली. मला काय चिडवतोय झोपला सगळं ऐकतोय. हा सगळं ऐकतोय. झोपून ऐकतोय. आता आम्ही बोलल्यावर उठलाय. बाबू झोपला. बाबू झोपला. बाबू उठला. बाबू झोपला. बाबू उठला. बाबू 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 गगन बावड्याला येणारच की नाही? एका गाडीतच बसणार आहे. बाबूला कंटाळा आला की बाबू गाडी खरंच सोडत नाही. ड्रायव्हर असल्यावर का वागायला लागला आता. जाऊयात आता बघूया बाबू रंग याच्यावरती येतोय की नाही गगन बावड्यावर. रामटेकला जायला मागचा. रामाचं एक मंदिर आहे तिकडे. रामाच्या मंदिरावरती जायचं पहिलं दर्शन घेण्यासाठी आणि मग गगन बावडा. आणि आजचा प्लॅन आहे कुठे जायचं लास्टला? माझ्या गावी. माझ्या गावी हसला बघ गोड. बसलाय. बघूया तिकडनं गाडी सांगली जाते की ह्याच्या गावाला जाते. अरे असं मीच चालवायला बसतो ना मग. पाहुणे बसलेले मागे. बघूया आता जाऊयात पहिल्यांदा रामतीर्थ. रामतीर्थ दर्शन घेण्यासाठी आणि मग पुढे बघूयात काय काय होतं. तर मंडळी आता थोडं फ्रेश होण्यासाठी आणि चहा नाश्त्यासाठी आपण थांबलो. थोडा चहा वगैरे पितात आहे आणि मग जाऊयात आपण पुढे. बघूया ते चहा वगैरे देईन थोडंफार काहीतरी खाऊ मग आणि मग जाऊया पुढे. आता कुठं जायचं आहे पहिलं? आता रामलिंगला जायचं. पळसंबे. रामलिंग पळसंबे. पळसंबीमध्ये रामलिंगमध्ये रामलिंगला जायचं आहे मस्त. आता तिकडे पण प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊ आपण. जाऊ आधी त्याला थोडा चहा प्यायचा आहे मला. चला चहा वगैरे घेऊन जाऊया. थोडं आता फ्रेश होऊयात आणि मग निघूयात. तर म्हणते फायनली आपण आता पळसंबेमध्ये आलोत आणि इथेच ते रामलिंगाचं दर्शन होणार आहे आपल्याला आणि मंदिर पाहायला भेटणार आहे. बघूयात आता आलंय गाव. रामलिंग करेक्ट 1 किलोमीटर राहिलं. शाळेची पोरं. इथे रामलिंग 1 किलोमीटर राहिले असं दिलं. तर मंडळी आता फायनली आपण आलेलो आहोत रामलिंगाचं दर्शन घेण्यासाठी आणि इथे पोचलेलो आहोत आपण. जिथून नाराज आहे कोणावर तरी शांत आहे. तुला मेसेज आलाय मग नाराज झाला. हा काय नाही रे बाबा तसं आजच्या आज घरी ये म्हणले. काय रे काय बोल? झोप नाही पूर्ण झाले. सगळ्यात लेट उठलायस तू. लवकर झोपून. काय लवकर झोपलोय? आमच्या अगोदर झोपला. माझ्या आधी शिवम झोपलाय. पण झोपलास ना. पण बाकीच्यांच्या आधी तर झोपला. तुमची चुकी झोपायचं होतं. मग स्वतःचं काय झालं? झोपून पण अजून झोपायचं. मग झोपायचं आहे अजून. हे बघा तुम्ही डोंगर बघा कसला भारी खतरनाक एक नंबर. काय डोंगर सगळं एकदम ओके मध्ये. ओके मध्ये तसा तगडा. रामलिंग आश्रम मंदिर. ताने इथे काढावी. बघा इथे लिहिलं पण आहे आपले परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या तपोभूमीतील श्री क्षेत्र रामलिंग आश्रम पळसंबे. गाडी मला वाटलं खरं वाटलं. आणि इथून आत आल्या आपल्याला एक नंदी पाहायला भेटो. किती एकदम खरा नंदी असल्याने वाटला आत येताना पहिल्यांदा. मस्त असा नंदी आहे.
आणि ते आपले गगनगिरी महाराज आणि आतमध्ये आपल्याला दत्त पादुकांचं दर्शन होतं, पण आपण पहिल्यांदा खालून जाऊन येऊया. भारी मस्त असं वातावरण आहे, बघू शकता. या साईडला पाणी पण वाहतं डोंगरातून. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की इथून आतून जाताना जरा साप वगैरे असतात, जरा लक्ष देऊन पायाकडे बघून चालायचं. अगदी असं मस्त वाटतं इथे चालताना. बघा पाणी बघायचं. एकदम मस्त पाणी, स्वच्छ. पाणी बघा किती स्वच्छ आहे एकदम. पाण्यातून चालले. तिकडे जायचं तिकडे काय तिकडे पाणी पण एकदम थंड आहे. मासे पण थंड म्हणजे नुसतं थंड नाही, एकदम गार आहे. इथे बघा, पाणी एकदम. हा इथे बघा महादेवाची पिंड आहे, अतिशय सुंदर अशी. वरती बघा किती एकदम असं हे कळस बनवल्यासारखं बनवलं दगडामध्येच, अतिशय सुंदर असं. हे सगळीकडे असे पिंड आहेत. पाणी पाणी एवढं थंड नाही, वीजपेक्षा थंड, वीजपेक्षा पण थंड. वाहतं पाणी डोंगरातून येणार आहे. बघा या साईडला एक पिंड आहे, इथे एक पिंड आहे. सर्व पिंडींचं दर्शन घेऊन आपण या पाण्यातून चालत आलो. एकदम भारी मस्त असं थंड थंड, म्हणजे एवढं थंड आहे की फ्रीजपेक्षा पण थंड आहे. इथे पिंड आहे आणि तिथे मुख्य पिंड आहे, बघू शकता. जाऊया तिथे देखील दर्शन घेऊयात. आणि हे बघा, हे मुख्य महादेवाचं मंदिर आहे. अतिशय सुंदर असं महादेवाचं रूप आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे बघू शकता ही पिंड आहे आणि इथे सर्व अंधार आहे पूर्ण. आणि हा अंधार फक्त पिंडीवर उजेड पडतो तो बघा इथून. आणि एवढंच उजेड येण्यासाठी जागा आहे आतमध्ये या पिंडीजवळ. बघा किती निसर्गाची भारी पिंडी आहे, जी देवावर फक्त उजेड पडण्यासाठी एवढंच गॅप बाकी आहे. अतिशय सुंदर असं बघू शकता. मंडळी, आता आपण खालून दर्शन करून आलेलो आहोत आणि आता आपण दत्तांच्या पादुकांचं दर्शन घेऊ आणि मग जाऊयात पुढे. गगनगिरी महाराज रामपूज्य. इथे दत्तांच्या पादुका आहेत, महाराज आहेत, गगनगिरी महाराज आहेत. प्रभू श्रीराम आहेत.
आपल्याला ऊस खायचा होता त्या आजीने आणून दिला. धन्यवाद आजी. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू काय हो अजून देतात की? हा दिला 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 दिला. आहे का अजून भरपूर आहे. बघा त्यांनी आपल्याला ऊस दिला. आता खायचं कसं असं लावू? हे काय? हा, ते बघ संकेतने चालू केला, लाल्याने चालू केला. त्या काकी शोधून काढतात ऊस एकदम. एकच द्या. बाजाला बाजाला हो काकी होय आजी एकच द्या. बस, बस. एकच झालं एक. धन्यवाद धन्यवाद काकी. थँक्यू धन्यवाद. हा. चला ठीक आहे, मागे टाक कवरात. ठीक आहे, मागे टाक रे कवरात. आज तो गावाकडच्यांचा जिवाळा. त्यांना एकच मागितलेलं आम्ही, त्यांनी किती दिलं पुढे पिशवी पण. नाही एक पण. त्यात टाक ना. त्यांनी खूप सारे अरे दिले. तेच समोरच्या त्याला याच्यामध्ये. पूर्ण पॅक आहे. हे बघा, हे बघा. अरे संकेत पूर्ण पॅक आहे. टाक ना मागे एवढी जागा आहे. ठेवा, हा ठेवा, पाहून मागे सगळ्या ठेवा. बाटल्या म्हणलं. अरे मागे मागे येते वर. मागे जाऊ दे ना. मागे पाडली. अरे मोमोस आहे भाई हा. कसं निघतोय बघ. कवळा ऊस सुचत जाईल. मस्त. आता ऊस खात खात जाऊया पुढे. चल. अरे मंडळी आता आपण आलेलो आहोत पचडलेला पिक्चर मधील बंगला पाहण्यासाठी, जो मराठी चित्रपट आहे. भरत जाधव यांचा, आणि अतिशय सुंदर असा पिक्चर होता जो भूतावरती होता. खूप गाजलेला गाजलेला पिक्चर आहे. जेव्हा आम्ही आमचं लहानपण गेलं ते पिक्चर बघून त्यांचं. त्या बाबा लगीन डिंच्या तू तिकडे जाऊन बोल, लगेच लग्न होणार. बघ यायचा अंगात तो बाबा लगेच शिरवंत येईल त्याच्यानंतर. सोडत नाही की काय ना काय ना का थांबून मला सोडतात की नाही. इथेच आहे तो बंगला. आता बघू शकता हा वाडा आहे जो पचडलेला मध्ये आपण पाहिलेला, आणि भूताचा वाडा म्हणून असं ते ह्याच्यामध्ये दाखवलेलं होतं चित्रपटात, आहे की नाही. होय. आता बघूया आपण भूत दिसतात का काय दिसतात. तो आधी बी आला असतील की एकदा समजा. एकदा झालं त्याच्यानंतर आज जाऊया. वाडा एकदम भारी वाटतं, आणि तेव्हाच्या काळात एवढा मोठा वाडा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बघू शकता आज जाताना इथे तोप बघायला भेटते. आणि इथे बघा ते जेवण्यासाठी बसायचे इथे, आणि अतिशय सुंदर असं हे पाहायला भेटतं आपल्याला टेबल, आणि या खिडकीतनं दिसणारा व्ह्यू. हे बघा बेड आहे तिथे गादीवाला, आणि खुर्ची वगैरे. असे बेड आहेत, आणि या साईडला पाळणा देखील आहे. इथे पाळणा देखील आहे, बघू शकता. तर मंडळी आता आपण फायनली निघालोय पचडलेला तो वाडा बघून झाल्यावरती आता निघालो आपण गगनबावड्याला, आणि जाऊयात आता थोड्याच वेळात आणि पाहूयात काय काय होतं गगनबावड्यामध्ये, काय काय पाहण्यासारखं आहे. तिथे बोलतात की गगनगिरी महाराजांचा मठ देखील आहे तिथे पाहण्यासारखं. बघूयात काय काय. तर मंडळी आता आपण इथे गगनगिरी महाराजांच्या मठाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत या साईडला, आणि इथं आपण पहिल्यांदा म्हणलं थोडंफार नाश्ता करूयात, काहीतरी खाऊयात, आणि मग पुढे जाऊयात.
कारण तिथे पायऱ्या देखील खूप चढायचे म्हणतात की मग जाऊया बघूयात आपण तिकडे काय काय असणार आहे. आणि पहिल्यांदा इथे काहीतरी खाऊन घेऊया. बघू शकता यांनी बघा काय मागवलं, कटवडा आणि आम्ही मागवलं पुरी भाजी म्हणजे कुर्मापुरी. आता खायला चालू करूयात आणि मग जाऊयात महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. कसं आहे तू? ठीक आहे ना, खाऊया दादा. ते काय ना अजून पुरी पुरी खातो त्यात ना, पुरी कटवाडा. कटवाडा बोललो खाऊया दादा आणि मग तेलकटवाला कट आहे. खाऊन जाऊया आता. हा बघ आता दिसलं समोर बघ, इकडे बघ. हा महाराजांचा आश्रम आहे आणि आता आपण तिथेच जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. एवढंच चालायचं. बघा समोर बघा गणपती किती मस्त बनवलाय डोंगरामध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मोरया. मस्त असं बाप्पाचं दर्शन झालंय. बाप्पांनी दर्शन दिलं आपल्याला. मस्त असं वाटतं. गगन मोरया असं नाव दिलं गणपती बाप्पाला. गगन मोरया. मस्त. शाळेची सहल आली आहे बघ. शाळेची सहल आले. हा बघा 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 बघा. हे ही जागा आहे डावेल सुकट टाकायची. जरा ऊन जास्त आहे ना, म्हणलं जाऊ वर चढस्तोवर वेळ लागणार. गाडीवर जाऊ खिडकी विडकीला असं. जरा वाळू दे रे, टावेल व्हायला तर हे कोण कसं. दुसरं हा बघ. हा का दुसरा टावेलचा मालक. आणि मेन म्हणजे आता विहिरीवर पोवायला जायचं, मग टॉवेल जरा सुकू दे ना, मग परत उडून जायचं नाही ना. गेलं तर गेलं. तू आहेस ना स्पॉन्सर. हे तर बघ शिताब सरकार. कुठे गेला शिताब सरकार? सबसे बडा सरकार. हा सरकार. दोन सरकार बाजूला उभे आहेत. सावंत अँड सीताप सरकार. चला आता जाऊयात महाराजांच्या आश्रममध्ये. गगनगिरी महाराजांचा आश्रम, जे आपण गगनगिरी महाराज म्हणजे आपण जाऊन पण आलो खोपोलीला. मस्त मस्त मठ आहे. आता इथे बघूया कसा आश्रम आहे. चांगलंच असेल. बघा ना, एकदम गिरनारसारखी फिलिंग येते. आता थोडंसं जरा चालायच्या पायऱ्या. एवढंच आहे, एवढं पण नाही जास्त. अर्ध्यापर्यंत आपण इथपर्यंत तर गाडीने झालो, काय टेन्शन नाही. चला मग आता जाऊयात. हे बघा इथे आश्रम आणि या समोर असा एवढा मोठी दरी. कसली मोठीच्या मोठी दरी आहे. बघू शकता. इथून खाली पडलं की विषयच नाही. हा वाट वाढलं डायरेक्ट मग बॅनर बॅनर बॅनरशिवाय पर्याय नाही. एकदम खोल आहे दरी. आणि बघू शकता समोरून पण त्या साईडून आपण आलो. तिथून या रस्त्याने आपण आलो. इथून देखील दरी बघा केवढी मोठी आहे. चला मग आता जाऊयात मठामध्ये, आपल्या आश्रमामध्ये महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. बघा इथे म्हसोबा मंदिर आहे सुरुवातीलाच. आता वर जाऊयात आपण. या साईडला प्रसादासाठी दुकान आहे आणि या साईडला फुलदारी. बघा इथं थांबले. हे माकड बघा. कुठे असंच भेटणार नाही इकडे वरती तो. होय असं इकडे वर भेटणार. बरोबर नासा घातलं बघ कुठे. एकदम भारी व्ह्यू आहे. हे बघा माकड बघा. इथे बघ सरकतात बघ असले. आपलं म्हणजे शंकराचं मूर्ती दिसते आपल्याला मस्त अशी.
हे बघा इथे कसं म्हणजे डोंगरामध्येच बनवलेलं आहे. गणपती, हनुमान, प्रभू श्रीराम आहेत. बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे. हे बघा, विष्णू कृष्ण सर्व आहे. इथे हातपाय धुवायला हातपाय धुवून आपण आणि पिण्याचे पाणी देखील आहे. जाऊया पुढे. हे बघू शकता अतिशय सुंदर असं शंकराचं बनवलेलं आहे यांनी डोंगरावरती. आणि मस्त असं मठ आहे एकदम. हे बघा आपला भगवा आणि हे सह्याद्री. हे बघा मस्त असं महाभारतचं दृश्य देखील पाहायला भेटतंय. आणि डोंगरामध्ये बनवले म्हणून एकदम पाण्यासारखं वाटतंय बघा. कसं आहे संतोष सांग की चांगलं आहे का कसं आहे? हाय चांगला आहे सगळं व्यवस्थित आहे बघण्यासारखं आहे. किती वेळा आलास आतापर्यंत? 2दा आला असतील 2-3 वेळा. फर्स्ट टाइमच आलंय. काय म्हणतो मग एकटाच तो संकेत आला असेल मला वाटतं दुसऱ्यांदा. नाही संकेत पहिल्यांदा झालं. हा का? फर्स्ट टाइमच आलेला आहे. फर्स्ट टाइम पण भारी मस्तच आहे एकदम. मस्त आहे सगळं. जाऊयात आता बघूयात अजून वर काय काय. ते गेट आहे. समोर बघू शकता गगनगिरी महाराज आहेत. अतिशय सुंदर असं महाराजांचं रूप आहे. तर म्हणजे आपण आश्रमात दर्शन घेतलं आणि आता आपण आलेलो तिथे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. अतिशय सुंदर असं महादेवाचं मंदिर. लडाख तो डिओ वरनं जाणार आहे तू. मिकी माउस रायडर माहिती आहे ना? नाम तो सुना होगा. आता जाऊया तिथे एकदम गडासारखा व्ह्यू येतो बघा. एकदम भारी असं दृश्य दिसतंय. ते बघू शकता विठलाई देवीचाच अवतार आहे. विठलाई देवी. एकदम मस्त असं दृश्य. बघू शकतो वरती आल्यावर विहीर पाहायला भेटते आपल्याला. एवढं तो कोणता ब्लॉगर अजूनपर्यंत इकडे आला नसेल. शिवम फर्स्ट आहे इथं आलाय. नाही आले असतील काय सांगता येतं आपल्याला. हा ते पण आहे रे. फर्स्ट टाइम आपण झालो खरं त्यामुळे विहीर तर एक नंबर आहे. संकेत प्यायला जाणार बोलतो. उत्तर बघूया संकेत खाली. अरे आहे की तर पाईप आम्ही असं आत देऊन उचलतो की तुला वर. बॉटल जाऊयात आता वरती आणि निघूयात मग आता गड इंग्लजला थोड्या वेळातच. वरती आल्यावर इथे हे पण पाहायला भेटतं.
हजरत गैबी पीर दुर्गा किल्ले गगनगड. आता आपण जाऊयात खाली. आता निघूयात. कुठे निघायचं आता? आता हा शाळा काय करणार बघ, जसा काळोख होणार की तशी गाडी चावी माझ्याकडेच येणार आहे. मग पण मी चालवणार ना, त्यालाच चालवायला द्यायची. चालवायला काय अशी गाडी चालू शकतात. चालवायची आज असं मस्त बस पाय सोडून असं झोपणार आहे बाजूला. मुंबईवर आणले कोण? सकाळचा आलो रे आपण. आता एक काम करूया, तू जाऊयात चालवतोस? गड इंग्लजला आणि मीच चालवतो, म्हणजे टेन्शन नाही तुम्हाला. पेक्षा आम्ही एसटी पकडतो इथे. त्यापेक्षा खाली एसटी लागलेत, आम्ही ते एसटी जातो. तू तुझी गाडी घेऊन ये. ठीक आहे, चावी पण घे वाटलं. नाही कसं होईल माहिती आहे का, तुम्हाला झोपायसाठी पाहिजे ना, मग मी चालवायला लागलो की कोणच झोपणार नाही, मग काय टेन्शनच नाही. सगळे जागे राहणार, मजा करणार मस्त. कॅमेरा पण मस्त दिसतोय. कॅमेरा आमचा कॅमेरा हलत डुलत असतो. कॅमेऱ्याचे अँगल कसे वाटले जरा कमेंट करून सांगा आम्हाला. कॅमेराचा अँगल हालत राहणार ना, पायऱ्या उतरतो म्हणल्यावर काय. लवकर 10,000 सबस्क्रायबर होतील, करून टाका. पण 10,000 सबस्क्रायबर करा रे, लवकर सबस्क्राईब करा ज्यांना आवडेल ब्लॉग. 300 फक्त राहिलेत. 300 झाले की 10,000 होऊन जातील. हा गावच्या सिरीजमध्ये 10,000 कम्प्लीट करून टाका. गावच्या सिरीजमध्ये 10K कम्प्लीट केले तर आपण अजून एक कुठली तरी चांगली ट्रिप काढू. 10K होऊन जातील आपले मस्त. करूया चला. कुठे मालवणला जायचं तुला? कार करले डायरेक्ट. वैभववाडी खालीच ना. हा हे काय गाडी उतरलं की वैभववाडी आहे. बघूया आपण आता अजून काय काय पाहायला भेटणार आहे आपल्याला. मेन म्हणजे आज गड इंग्लजला जायचं. आता 3 तासाच्या वर प्रवास आहे. 3 तास मॅपमध्ये दाखवलं आहे, रस्ता खराब असल्यामुळे मला वाटतं 4 तास तर पकडूनच चालायचं. आणि ड्रायव्हर आमचे भारी भारी. ड्रायव्हर काय पवन विषय नाही. दादासाहेब जाधव. ड्रायव्हर कोण कोण आहेत काय माहित नाही अजून तरी गुपित आहे. चालू आहे. ड्रायव्हर पण फिक्स कसं नाही. रात्री तुम्हाला एक हेवी ड्रायव्हर दाखवला पाहिजे होता. हा तो ड्रायव्हर तुम्ही नाही बघू शकत कधी. गाडीची तुम्हाला headlight कशी- त्यासाठी गाडीची हेडलाईट कशी चालू करायची, हेडलाईट ते कुठे तर झालं. आणि हेडलाईट कुठे बोलतोय, नाही headlight कुठे? नाही, त्या गाडीत बसायला नशीब लागतं. नशीब लागतं. आणि ते नशीब किती आहे ते पण लागतं. शेवटचं नशीब असावं किंवा कधी काय माहिती नाही. गिअर बाजूवाल्याला टाकायला सांगतो. हा एवढं नक्की. कसं होतं दगडी लागायला लागलेत, विराट चप्पल आले तर. थोडं इथे थोडंसं वरती जातं ना नाही ना? इकडे इकडे इथपर्यंत, वरती या मंदिरापर्यंत चांगला आहे रस्ता. इथून वर जाईपर्यंत जरा खराब आहे. थोडं चालेल, पण एवढं पण काय आहे ना, टेन्शन नाही. सगळं करून झालं आयुष्यात, फक्त लग्न करायचं राहिलं. बघा कोण पोरगी भेटेल तर लग्न करून टाकायचं सोबत. समोर इन्स्टा आयडी देतो. भेटली की नाही जिंगे? भेटली. मग करणार काय लग्न करणार? डिसेंबर 22ला लग्न आहे भावाचं. नक्की या. 29 फेब्रुवारीला लग्न आहे. लवकर 29 नाही सॉरी कट 30 फेब्रुवारी. 30 फेब्रुवारीला. मला लग्न होणार की नाही आयुष्यात कधी? 4 वर्षांनी एकदा होणार की होणारच नाही. 30 फेब्रुवारी 30 फेब्रुवारीला होणारच नाही मग तुझं कधी लग्न, असं का बोलतोय यार? त्यापेक्षा 22 डिसेंबरला करूया. 22 डिसेंबरला बर्थडे आणि anniversary. बर्थडे अॅनिव्हर्सरी एकत्र होऊन जाईल, खर्च वाचेल देतो. गड इंग्लज. जरा मस्त वॉशरूम बघून जरा थांबा कुठेतरी गाडी चांगलं. मला जायचं आहे वॉशरूमला. नेचर कॉल. नेचर कॉल आलाय भावाला, पण इकडे नेचर मध्ये जाऊ नाही शकत आहे. त्यासाठी आम्ही औषध घेतलंय गुडघेदुखी पायदुखीवरच. म्हणजे त्याला टेन्शन नाही. त्याला वेस्टर्न लागतं. आणि आमचा इंडियन असून वेस्टर्न बोलतो. इंडियनला वेस्टर्न म्हणणार आम्ही वेस्टर्न सांगतो. म्हणजे इंडियन बोलतो आणि इंडियन म्हणजे बाहेरचं बोलतो. कारण आपण हाय वेगळं करतो. बँकेत कामाला हा. बँकेत इंडियन असेल हा ना? ब्लॉग येईपर्यंत हा बँकेत कामाला असेल. मग गावची सिरीज आहे भाई आपली. आदित्य दमलाय. आधी तर दमलाय, वैताग आलाय. गाडी चालवणार आहे तो आता. तो सकाळी पण दमलेला असतो, संध्याकाळी पण दमलेला असतो. कमेंट करून सांगा हा कधी नीट असतो. नुसतं एकदम खुश असतो जेव्हा बाजूला त्याचं हेवी लायसन वाचला असतं. नाही तर फोटो काढत असेल तेव्हा. 2दा खुश. फोटो काढायला, हा फोटो काढायला फुल. हे असं घे ना, असं घे ना, हे इथून घे ना. हे हा अँगल काढ, तो अँगल काढ. गगनगिरी महाराजांच्या समोर इथेच किती पिल्ल आहेत बघा. हे मठ आश्रमासमोर आणि इथे मस्त पिल्ल आहेत. चावायचं नाही ना, मस्त पिल्ल आहेत.
कसला मस्त आहे एकदम भारी. 4 आहेत टोटल, मस्तच आहेत पिल्लं. गगनगिरी महाराजांची ते एकदम भारी श्वान आहे एकदम. आता थोडा वेळ खाली आपण आलो इकडे महाराजांचं दर्शन घेऊन आणि इथे थोडा फ्रेश होतं सर्व, चहा वगैरे पितात तिकडे नाश्ता विष्टा करू मग निघूयात. तर म्हणजे आता आपण कोल्हापूर सिटीमध्ये पोचलो आहे आणि आपला संकेत म्हणजेच आदित्यचा मावस भाऊ दोन्ही संकेत आणि आपला संतोष दोघं आता इकडनं जाणार घरी आणि आपण जाणार संकेतच्या घरी, आपल्या मुंबईच्या संकेतच्या घरी चाललो आणि मग जाऊयात पुढे. संकेत भावा धन्यवाद, लय भारी वाटलं भेटून. परत आणि येणार तर पुढच्या वर्षी बी येणार. तू पहिला मुंबईला ये फिराय मग आम्ही येणार आता है ना. संडेला मुंबईत आहे मग यस मुंबईत या आपण फिरूया मस्त मस्त. संकेत आणि आपला संतोष दोघांनी लय भारी फिरवलं, मस्त मजा आली. परत फिरूया आपण मुंबईत बी. हां संतोषला बी दाखवूया जरा. संतोष भाऊ धन्यवाद भावा, मजा आली फिराय बरं का. मुंबईला येणार कधी ते सांग पहिला आता. पुढल्या वर्षी गडी लाजतोय पण लाजतोय पण आहे चांगला आहे गडी. ये भेटू आपण मुंबईला आणि बाहेर पडतो. आता मॅप ठरवतात कुठनं जायचं कसं काय, कुठनं बरं पडेल मग तशा हिशोबाने ठरवणार आहे. तर म्हणजे आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला, कचोरी खातो आहे मी आणि संकेत. कचोरी खातो आहे, तू काहीतरी बटर रोल खातो आहे. मटर रोल आहे. मटर रोल म्हणजे वाटाणा का. आता अजून दहीवडा घ्यायचा आहे. दहीवडा वगैरे खाऊन घेऊया, नाश्ता करूया. ते लोक दुसरीकडे कुठे नाश्ता करायला गेले काय माहिती, पण आता खाऊन घेऊया आणि मग जाऊया त्यांना भेटायला. काय चला दोघांना बाय बाय. चला ये भेटू, जाऊयात गड इंग्लजला. थोडंफार खाल्लं तर म्हणजे फायनली आपण आता संकेतच्या गावी पोहोचणार आहोत. किती मोठा परिश्रम होता आमचा आम्हालाच माहिती, कारण संपत नव्हता हा रस्ता. 3 किलोमीटर बाकी आहेत तर 3 किलोमीटर संपन्न झाले. 60 किलोमीटर आलं. 3 किलोमीटर बघितलं आम्ही आणि अजून पण किती म्हणजे असं वाटतं की 1-1 किलोमीटर म्हणजे जास्त वाटायला लागलं. गाडी पोहोचणार किती वाजता होती गुगलच्या गुगलच्या टायमिंगला 10 वाजणार होते. गुगलच्या टायमिंगला 10 वाजणार होते, आता 9:16 झालेत आणि आम्ही आता 9:16 पर्यंत पोहोचणार. ड्रायव्हर मारुती कांबळे होते. मारुती कांबळे पण ड्रायव्हर मारुती कांबळे होते म्हणून आम्ही आज लवकर पोहोचतोय आणि आता जाऊयात. खरं तर लयच आता म्हणजे पाक झोप आले, कारण सकाळी 8ला निघालोय, फिरलो मस्त मजा केली पण वेळ झाला. पहिलं वेस्टर्न बघायचं मला कुठे दिसतंय. वेस्टर्न आहे घरातच आहे. हार्बर लाईन आहे ते बाहेर आहे. तुम्हाला माहिती आहे गगनगिरीला त्याला प्रेशर आलेलं होतं, अजूनपर्यंत गेला किती किलोमीटर होतं रे तिथनं. 112 किलोमीटर त्याने वेट केलाय. लय मोठा परिश्रम आहे त्याला. एवढा वेळ कोण ठेवू शकतं आतमध्ये, विचार का. 112 किलोमीटर, कुठं हॉटेल पण नव्हतं भेटत. 3-3.5 तास आतमध्येच ठेवले. एखादी गोडधोड पाहिजे तुला. जाऊया दादा आता घरी पण जायचं आहे, जेवायचं आणि डायरेक्ट झोपायचं. आता झोपायचाच हिशोब आहे. पण आता संकेतच्या काकी मावशी आत्याने संकेतच्या आत्याने जेवण केलं आहे म्हणल्यावरती जेवायला लागणार होते. जेवूया आणि मस्त झोपूया. चला तर मंडळी फायनली आपण आता संकेतच्या घरी पोहोचलोत आणि 9:30 वाजून गेलेत आणि बरं वाटतं आता. खूप वेळानंतर पोहोचलो पण वाट बघतो कधी पोहोचतोय पण फायनली आपण पोहोचलेलो आहोत आणि आता फ्रेश होऊयात आणि जेवण घेऊयात आणि मग बघूयात पुढे अजून काय काय. तर मंडळी हा होता आजचा स्पेशल ब्लॉग. म्हणजेच आज आपण केला #3 म्हणजे 3 नंबरचा ब्लॉग आपल्या गावच्या ब्लॉगमधील आणि खूप मजा आली. आज खूप ठिकाणी फिरलो आपण, वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शन देखील केलं आणि खूप काही फिरलो देखील. तर मजा आली आणि नवीन स्पॉट बघायला भेटले, कधीच पाहिले नव्हते ते आणि त्यामुळे एकदमच भारी वाटलं. संकेत आपले आदित्यचे भाऊ होते 2, त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या मस्त ठिकाणी फिरवलं
आणि संकेत आम्ही त्या तिघांचे टी शर्ट बघा एकदम टी शर्ट नटराज सिंहगड लेवल सिंहगड 11. आम्ही आता क्रिकेटच्या मॅच खेळलेलो त्याचे टी शर्ट आहेत आणि अचानक तिघांनी पण घेऊन आले आणि तिघांनी घालून टाकले आणि मजा आली. संकेतच्या गावी आहे आज आपण आणि आता आम्ही जेवलो आणि फुल आता पॅक झालो. आता झोपायचा मूड झाला एकदम झोपच आली पूर्ण. आता जाणार आहे झोपणार आहे आम्ही आणि उद्या बघूयात काय काय होणार आहे. तर 4 नंबरचा ब्लॉग देखील नक्की पहा. आज होता 3रा नंबरचा. तर हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि या आधीचे 2 ब्लॉग बघितले नसेल तर ते देखील नक्की पहा, आपल्या चॅनलवर आहेत. तर पुढील ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.